श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अमावस्याला आपल्या घरामध्ये खूप वाईट शक्तीचं वास आहे. घरामध्ये नजर दोष लागलेला आहे. घरामध्ये सारखे भांडणे होतात, किटकिट होतात, वादविवाद होतात, कलेशाचं वातावरण राहतं. घरामध्ये धन आलेलं टिकत नाही, आजारपणा आहे आणि आपलं दुकान असेल तर दुकानचं व्यवस्थितशीर चालत नाही, गिराईक मनासारखं येत नाही, आपलं गल्ला वाढत नाही. आपली वाहन आहे, सारखं वाहनाचा अपघात होता, गाडीचं नुकसान होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप काही धन खर्च होतं. अचानक संकटे येतात. बघा, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला घडत असेल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता शक्तीचं जास्त आहे. नकारात्मकता शक्ती जास्त आहे, ते जागृत अवस्थेत आहेत. मग ह्या नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी आपल्याला प्रत्येक अमावस्येला ह्या उपाय करायचे आहेत. आणि हे उपाय साधे आहे, सोपे आहे, काही जास्त खर्चसुद्धा लागणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी आपलं घर आधी सगळं कानाकोपऱ्यातून सगळं जाळी जळमट झाडून काढायचं आहे. दुकान असेल तर दुकानाला पण स्वच्छ सगळं कानाकोपऱ्यातून झाडून थोडेसे मीठ, गोमूत्र आणि थोडं हळद आणि एक लिंबाचं थेंब टाकून आपली सगळे दुकान आणि गाडी आणि घर असे ह्या सगळं पाण्यानं अगोदर आपलं घर पुसून घ्यायचं आहे. आधी झाडून घ्यायचं आहे, सगळं कचरा बाहेर काढायचा आहे. प्रत्येक घरातल्या दुकानातला कानाकोपऱ्याचा सगळा कचरा झाडून बाहेर काढून मग हे पाणी तयार करून आपली लादी पुसून घ्यायची आहे. आणि आपल्या घरामध्ये आणि दुकानावर आणि गाडीवर त्याच प्रकारे जसं मी आज उपाय सांगणार आहे त्याच प्रकारे उपाय आपल्याला करायचे आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपलं सगळं हे स्वच्छ झाल्याच्या नंतर एक नारळ घ्यायचा आहे. नारळ सोलून घ्यायचं आहे आणि आपण घरावरती घरावर हे उपाय करत असाल तर आपल्याला घराचं एक नारळ अलग, दुकानाचं एक नारळ अलग आणि गाडीचं एक नारळ असं अलग अलग नारळ आपल्याला घ्यायचं आहे. तर एक नारळ घ्यायचा आहे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, सोलून स्वच्छ धुवायचं आहे आणि शेंडी वरती करून त्याच्यावरती शेंदूर घ्यायचा आहे. शेंदूरनं त्रिशूळ आपल्याला भगवान महादेवाचं त्रिशूळ काढायचं आहे. आणि हे त्रिशूळ काढत असताना आपल्याला ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत राहायचं आहे. आणि त्रिशूळ काढायचं आहे. पूर्ण ते नारळ घ्यायचं आहे आणि आपण सांगायचं आहे आपल्या घरामधली जे काही वाईट शक्ती आहे, जे नकारात्मकता आहे, जे नजरदोष आहे, जो कर्णीबाधा आहे, सगळं काही नाश व्हावं. ते नारळ आपल्या पूर्ण घरामध्ये आपण जसं आरती करतो, देवांची आरती ओवाळताना सुरुवात करतो, जसं घडी चालते त्या दिशेनं पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि मुख्य दरवाजावर यायचं आहे. आणि ते मुख्य दरवाजाच्या मेन उंबऱ्यावरती ते नारळ फोडून आणि ते नारळ सीधा कचऱ्यात टाकून द्यायचं आहे. ते कुणाला खायचं नाही, कारण ते आपण घरातल्या वाईट शक्तीसाठी ते नारळ उतरून ते फोडून फेकून ओवाळून सगळं फेकून दिलेलं आहे. तर हे घराचं झालं उपाय. आपल्याला गाडीला करायचं असेल तरीही पण आपण एक नारळ घ्यायचा आहे, त्याच्यावरती त्रिशूळ काढायचं आहे आणि ओम गोरक्षाय नमः, ओम गोरक्षाय नमः म्हणून पूर्ण गाडी असं गोल फिरवायचा. ते नारळ गाडीच्या असं गोल फिरून गाडी समोर ते नारळ फोडून गाडीच्या पाठीमागं असं फेकून द्यायचं आहे ते नारळ आणि मग ते नारळ कचऱ्यात टाकून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे दुकानाला पण आपल्याला तसंच करायचं आहे. पूर्ण दुकानामध्ये दाखवून ते नारळ फोडून एका डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे. असे केल्याने पहा आपल्या घरातली नकारात्मक शक्ती नष्ट होते. आणि हे अमावस्यालाच करायचे उपाय आहेत. हे उपाय आपल्याला दररोज करायचे नाही. तर अमावस्या कधी आहे तर 9 तारखेला संध्याकाळी 6 वाजता अमावस्या सुरू होत आहे. तर 10 तारखेला अमावस्या दुपारी 2:30 समाप्ती होत आहे. तर आपल्याला हे उपाय 10 तारखेलाच करायचे आहेत. म्हणजे उद्या रविवारी हे उपाय आपल्याला करायचे आहेत आणि हे प्रत्येक रविवारी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर आपलं घराचा जो मुख्य उंबरा आहे, उद्या पाण्यामध्ये मीठ आणि हळद, गोमूत्र थोडीशी हळद घ्यायची आहे आणि गोमूत्र घ्यायचं आहे आणि मुख्य जो उंबरा आहे त्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे.
तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.